नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुनने आता तन्वीचं गाठोडं शोधून काढलेलं असतं। म्हणजे प्रिया आणि अश्विनच्या रूममध्ये अर्जुनला तन्वीचं गाठोडं म्हणजे खरं तर लहानपणीच्या सायलीचं गाठोडं हे सापडलेलं असतं। पण प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला असं वाटतंय की इथे आता तन्वीचं गाठोडं म्हणजे हे प्रियाचं गाठोडं आहे। पण आता अर्जुनने ठरवलेलं असतं की हे तन्वीचं गाठोडं मी माझ्या जवळच ठेवणार आहे, कारण तन्वीचं गाठोडं मला सायलीच्या गाठोड्यापर्यंत घेऊन जाईल आणि सायलीच्या लहानपणीच्या मला काहीतरी आठवणी सापडतील असं अर्जुनला वाटत असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, आता तन्वीचं गाठोडं अर्जुनकडे आलेलं असतं आणि आता त्याला सायलीचं गाठोडं हवं असतं, म्हणजे प्रियाचं गाठोडं। आणि एकदा का प्रियाचं गाठोडं अर्जुनच्या हातामध्ये आलं की मग मात्र सत्याचा उलगडा होणार असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता रविराज काकांच्या मदतीने अर्जुनने महिपतच्या घरी जाऊन प्रियाचं गाठोडं हे शोधून आणलेलं असतं। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, दोन्ही गाठोडी आपल्या जवळ आल्यानंतर इथे कुसुमताईला ती दोन्ही गाठोडी दाखवली जातात, तेव्हा कुसुमताईने सत्याचा उलगडा केलेला असतो। इथे आता तन्वीचा फोटो म्हणजे प्रियाचा नसून सायलीचा आहे या गोष्टीचा खुलासा कुसुमताईने अर्जुनच्या समोर केलेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे कशा पद्धतीने अर्जुनने आता सायली हीच खरी तन्वी आहे हे शोधून काढलेलं असतं। आणि या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये इथे रविराज काकांचं मोलाचं मार्गदर्शन त्याला कशा पद्धतीने मिळालेलं असतं, आपण येणाऱ्या भागामध्ये सविस्तरपणे बघणारच आहोत। पण तुर्तास पुढील प्रमाणे जे काही घडणार आहे ते आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सायली म्हणत असते की तुम्ही माझ्या आईवडिलांचा शोध थांबवा, कारण तुम्ही माझ्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न कराल, मग मी त्यांची भेटण्याची वाट बघेन आणि जर माझे आईवडील मला सापडलेच नाही किंवा त्याने मला मुलगी मांडण्यासाठी नकार दिला किंवा ते या जगामध्ये नसतील, या देशामध्ये नसतील, ही गोष्ट जर मला कळली तर मला खूप जास्त त्रास होईल। आणि आता मला माझे आईवडील नाही मिळाले तरीसुद्धा चालेल, तुमचे आईवडील तेच माझे आईवडील आहेत ना, मला सुंदर कुटुंब मिळाले। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला वाटत असतं मनाचा हिरमोड होण्यापेक्षा इथे शोध थांबवलेलाच बरा। पण इथे अर्जुनसुद्धा हट्टी, अर्जुनने ठरवलेलाच असतो की बायको, तुला असं वाटतंय की तुझ्या आईवडील तुला सापडणार नाही, तुझे आईवडील तुला नाकारतील, अगं पण कदाचित तुझे आईवडीलसुद्धा तुला शोधतच असतील ना, मग इथे मी प्रयत्न करणार आहे तुझ्या आईवडिलांना शोधण्याचा, ते जिथे कुठे असतील ना त्यांना मी शोधून काढणारच असं अर्जुनने ठरवलेलंच असतं प्रेक्षकांनो। आणि त्या दिशेने अर्जुनने आपली वाटचाल सुरू केलेली असते। सगळ्यात आधी तर तो अश्विनच्या रूममध्ये गेलेला असतो आणि तिथे गेल्यानंतर संपूर्ण रूममध्ये शोधाशोध करतो आणि तेव्हा तिथे कपाटामध्ये अर्जुनला तन्वीचं गाठोडं सापडलेलं असतं, म्हणजे सायलीचं गाठोडं। पण प्रेक्षकांनो, आता इथे प्रियाने सायलीचं गाठोडं आपल्या जवळ ठेवले, कारण आता सायली म्हणजे कोण, तन्वीचे लहानपणीचे फोटोज वगैरे आता प्रियाकडे आहेत। तेव्हा अर्जुनचा गैरसमज होतो। अर्जुनला असं वाटतं की अच्छा, म्हणजे हे फोटो तन्वीचे जर प्रियाकडे आहेत म्हणजे ती तन्वी आहे, कारण अर्जुनला माहितीच नाही आहे ना सायली लहानपणी कशी दिसत होती। त्याला असं वाटते की सायली वेगळी कुणीतरी असेल। पण प्रेक्षकांनो, इथेच आता थोडासा अर्जुनचा गैरसमज झालेला असतो। तो इथे सायलीच्या गाठोड्याला प्रियाचं गाठोडं समजत असतो, म्हणजे तन्वीचं गाठोडं। त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुनने एक युक्ती केलेली असते। तो म्हणतो की हे गाठोडं कपाटामध्ये ठेवून जमणार नाही, कारण तन्वीचं गाठोडंच मला सायलीच्या गाठोड्यापर्यंत घेऊन जाईल। नक्की हे काय रहस्य आहे, काय गुपित आहे, हे मला शोधून काढायला हवंच असं अर्जुनने ठरवलेलं असतं। जर इथे प्रियाला स्वतःचं गाठोडं गायब करायचं तर फक्त स्वतःचं करायचं ना, सायलीचं गाठोडं गायब करायची काय गरज काय होती तिला, नक्की या सगळ्यामागे तिचा हेतू काय असेल असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो। तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की जर इथे प्रियाने आता स्वतःचं गाठोडं तिच्या सासरी ठेवले, याचा अर्थ सायलीचं गाठोडं
तिने तिच्या माहेरी तर ठेवलं नसेल ना, असा प्रश्न अर्जुनच्या मनामध्ये आलेला असतो. आणि अर्जुन म्हणतो की आता मला सिनियर बरोबर बोलायचंच आहे, मला सिनियरची मदत घ्यावी लागेल. तो मला प्रियाच्या रूममध्ये जाण्याची परवानगी नक्कीच देईल. तिच्या रूममध्ये जाऊन मला शोधाशोध करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आज संध्याकाळीच मी सिनियरला फोन करतो, त्याची परवानगी घेतो आणि त्याच्याबरोबर प्रियाच्या संपूर्ण रूमची मी झडती घेतो. तोपर्यंत प्रेक्षकांनो, इथे रविराज काका प्रियावरती अत्यंत खूपच जास्त चिडलेले असतात. ते म्हणतात की प्रतिमा, ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता घरातून हकलून दे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, अहो हे बघा, तुम्ही शांत व्हा. मला मान्य आहे की इथे तन्वी खूपच जास्त चुकले. तिच्या चुका या माफ करण्यासारख्या नाही आहेत, पोटात घेण्यासारख्या नाही आहेत. मी म्हणतच नाही की ती बरोबर आहे म्हणून, ती गुन्हेगारच आहे. पण आता तुम्हीच मला सांगा, अहो तिने स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला आणि जर आता तिला आपण घरामध्ये घेतलं नाही आणि तिला घरातून बाहेर काढलं आणि जर तिने स्वतःला पुन्हा इथे काही इजा करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा काही पेटून वगैरे घेण्याचा प्रयत्न केला, तर आपण काय करायचं? तेव्हा रविराज काका म्हणतात, मला त्याचं काहीही घेणं देणं नाही आहे, तू तिला घरातून बाहेर काढ बरं. प्रतिमा म्हणते, अहो असं काय करताय, ती आपली मुलगी आहे की नाही? रविराज काका म्हणतात, नाही, ती माझी मुलगी नाही आहे, कळलं तुला प्रतिमा? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, अहो असं करू नका, तिला राहू दे ना इथे, हे घरसुद्धा तिचं आहे ना. रविराज काका म्हणतात, नाही, हे घर फक्त माझं आहे आणि तुझं आहे आणि या सुमनचं सुद्धा हे घर आहे, पण बाकी हे घर कुणाचंही नाही आहे, असं रविराज काका म्हणतात. माझ्या घरामध्ये कुणी राहायचं आणि कुणी नाही हे मी ठरवणार. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, अहो प्लीज माझ्यासाठी तरी तिला या घरामध्ये राहू द्या ना. रविराज काका म्हणतात, का पण? तिला आपल्या घरामध्ये जागा का द्यायची? एक गुन्हेगार मुलगी आपल्या घरामध्ये राहू शकत नाही आणि ती माझी मुलगी नाही आहे. मी तिला माझी मुलगी मानतच नाही. 20 वर्षांपूर्वी घरातून गायब झाली होती ना, तर ती परत नसती आली ना तर बरं झालं असतं. त्या अपघातामध्ये तिचं तरी काहीतरी बरं वाईट व्हायला हवं होतं, नाहीतर माझं बरं वाईट झालं असतं ना तर जास्त बरं झालं असतं. चालते हो आत्ताच्या आता इथून, कळलं का? तेव्हा इथे आता प्रिया गप्पच बसते. सॉरी बाबा असं म्हणत असते. रविराज काका तिचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात. ते म्हणतात की मला तर तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, मी काय म्हणते, अहो थोडे दिवस राहू दे ना त्यांना इथे. तेव्हा रविराज काका म्हणतात, अश्विन, तू एवढा मोठा डॉक्टर आहेस ना, तुझ्या सुभेदारांनी तर तुला घेतलं नाही ते योग्यच केलं, कारण त्यांनीसुद्धा तुम्हाला घरामध्ये नाहीच घेतलं पाहिजे. कारण त्या सगळ्यांनी तन्वीला इतका जीव लावला आणि हिने काय केलं, सगळ्यांचा विश्वासघात केला. तेव्हा तू हेच डिझर्व करतेस. तुला घरातून बाहेर काढलं ना, ते अगदी योग्यच केलं. तेव्हा रविराज काका म्हणतात, हे बघा, मी तुम्हाला जास्तीत जास्त 8 दिवसांची मुदत देतो. फक्त 8 दिवस तुम्ही या घरामध्ये राहायचं, नाहीतर तुम्ही तुमचा दुसरीकडे राहण्याचा बंदोबस्त करायचा. आणि 8 दिवसानंतर जर तुम्ही दुसरीकडे राहण्याचा बंदोबस्त नाही केला तर मी तुम्हाला धक्के मारून या घरातून बाहेर काढेन, असं रविराज काका आता स्पष्टपणे प्रियाला आणि अश्विनला म्हणतात. आणि ते सुद्धा तुम्ही इथे घरामध्ये राहायचं नाही, या बाहेर आउट हाऊसमध्ये राहायचं, तिथे तुम्ही राहायचं. माझ्या नजरेसमोर तुम्ही दोघेही यायचं नाही. अश्विन, तुझी काही चूक नाही आहे रे, पण तू एका अशा मुलीवरती प्रेम करतोयस ना, तिच्यावरती तू अजिबात विश्वास ठेवू नकोस. तुझाही कधी विश्वासघात करेल ना, ते तुलासुद्धा कळणार नाही आणि तू कोलमडून पडशील. मला तुझी जास्त काळजी वाटते, आता तरी शहाणा हो, असं रविराज काका त्याला सांगत असतात. आणि म्हणतात की आत्ताच्या आता हे तोंड तुझं घेऊन जा आणि आउट हाऊसमध्ये थांब, माझ्या घरामध्ये यायचं नाही. जे काही करायचं आहे ते आउट हाऊसमध्ये, कळलं का? आणि माझ्या बायकोच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, असं रविराज काकांनी आता प्रियाला आणि अश्विनला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते, अहो लवकर माझ्याबरोबर प्रतिमा आत्याकडे चला. अर्जुन म्हणतो, का काय झालं? तेव्हा सायली म्हणते, अहो इथे बघा ना, ती प्रिया आणि अश्विन भाऊजी दोघे इथे नाही आहेत. मला तर वाटतं प्रिया अश्विन भाऊजींना घेऊन तिच्या माहेरीच गेली असेल. इथे आईबाबांना आपल्या त्रास दिला, आपल्या सगळ्यांना त्रास दिला आणि आता प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना त्रास द्यायला गेले. चला आपण तिथे गेलं पाहिजे, नाहीतर प्रतिमा आत्या स्वतःला त्रास करून घेतील. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, चल आधी आपण तिथून जाऊन येऊया, मग मी ऑफिसला जाईन.
तेव्हा अर्जुन सायली दोघेजण रविराज काकांच्या इथे आलेले असतात. तोपर्यंत प्रिया आणि अश्विन दोघेजण आउट हाऊसमध्ये गेलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला भेटायला नागराज गेलेला असतो. प्रिया घरी परत आली ही गोष्ट आता त्याला महिपतला सांगायची असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली प्रतिमाला भेटायला येते. तेव्हा ती म्हणत असते की प्रतिमा आत्या, कशा आहात तुम्ही? काय झालं, तुमचा चेहरा काय एवढा उतरला आहे? तेव्हा सुमन म्हणत असते, अगं सायली, काय सांगू तुला, तन्वी परत आली आहे. आणि इथे आता रविराज भाऊजींना हा निर्णय मान्य नाही आहे. त्या तन्वीने स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला. मग वहिनींचा नाईलाज झाला ना. वहिनीने तन्वीला आणि अश्विनला घरामध्ये घेतलं. पण इथे रविराज भाऊजींना त्याचा खूपच जास्त त्रास झाला आणि त्यांनी सांगितले 8 दिवस इथे राहायचं आणि दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करायची. ते सुद्धा आउट हाऊसमध्ये राहायला सांगितले त्यांना, असं इकडे आता सुमन सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या, नका तुम्ही वाईट वाटून घेऊ, नका त्रास करून घेऊ. ती प्रिया कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना. तेवढ्यातच तिथे रविराज काका येतात. तेव्हा इथे आता सुमन जाते कॉफी वगैरे करण्यासाठी. तेव्हा अर्जुन रविराज काकांना म्हणतो, सिनियर, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, बोल ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आश्रमामध्ये एकूण 20 गाठोडी होती. त्यातली 18 गाठोडी ही पोलिसांनी जप्त केली होती. त्यानंतर पुन्हा ती 18 गाठोडी आश्रमामध्ये रिटर्न केलेली आहेत. पण त्यानंतरला त्याच्यामध्ये जी 2 गाठोडी होती ती अजूनही गायब आहेत आणि त्यातलं एक गाठोडं मला प्रियाच्या रूममध्ये सापडलं. पण एक गाठोडं सायलीचं अजूनही सापडलेलं नाही आहे. मला संशय आहे की सायलीचं गाठोडंसुद्धा प्रियानेच चोरलं असेल. तर ते सायलीचं गाठोडं मला हवं आहे. तेव्हा इथे आता एक गाठोडं जर तिच्या सासरी सापडले तर सायलीचं गाठोडं तिने तिच्या माहेरी ठेवलं असेल का, तिच्या रूममध्ये? तुझी काही हरकत नसेल तर तू मला मदत करशील का प्रियाच्या रूममध्ये ते गाठोडं शोधण्यासाठी? तेव्हा रविराज काका म्हणतात, हो, मी नक्कीच करेन. आता माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. चल आपण दोघेजणं जाऊया आणि ते गाठोडं शोधून काढूया. तेव्हा रविराज काका आणि अर्जुन दोघेजणं रूममध्ये आता गाठोडं शोधत असतात आणि गाठोडं रूममध्ये सगळीकडे शोधतात, पण ते काही सापडत नाही. कारण प्रेक्षकांनो, गाठोडं हे प्रियाच्या रूममध्ये नाहीच आहे, ते महिपतकडे नागराजने दिलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो की इथे तर गाठोडं नाही आहे, मग ते कुठे असेल? रविराज काका म्हणतात की अर्जुन, अरे गुन्हेगार कधीच आपला गुन्हा स्वतःच्या घरामध्ये लपून ठेवत नाही, तो दुसऱ्याच्या घरामध्येच लपून ठेवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर, मला माहिती आहे तन्वीने ते गाठोडं कुठे ठेवलं असेल. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की मला सुद्धा तोच संशय आहे, महिपतच्या घरामध्ये ते गाठोडं तिने लपून ठेवलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आणि सायली दोघेजण घरी आल्यानंतर इथे आता चैतन्यला अर्जुन फोन करतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की अर्जुन, मग आता काय करायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, महिपतच्या घरावरती लक्ष ठेवायचं. महिपत एकदा का घरातून बाहेर पडला की मागच्या वेळेसारखं मागच्या बाजूने त्याच्या घरामध्ये घुसायचं. आणि मला तर असं वाटतं की ते गाठोडं आहे ना, ते साक्षीच्या रूममध्ये आहे. कारण आम्ही जेव्हा इथे आता तिचं पेंडंट शोधायला गेलो होतो तेव्हा ते गाठोडं मला तिच्या कपाटामध्ये दिसलं होतं. तेव्हा मी एक काम करतो, आत्ताच्या आता आपण तिथे जाऊया आणि मग ते गाठोडं तिच्या कपाटामध्ये शोधूया. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की ठीक आहे, आपण जाऊया तिथे. आता चैतन्याला ते घर बऱ्यापैकी माहिती असतं, कारण चैतन्य साक्षीबरोबर तिथे राहिलेला सुद्धा असतो. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजण लक्ष ठेवून असतात. जेव्हा महिपतची गाडी तिथून बाहेर निघून जाते तेव्हा दोघेजण आता मास्क वगैरे लावून, हातामध्ये ग्लोव्ज वगैरे घालून महिपतच्या घरामध्ये गेलेले असतात. तिथे गेल्यानंतर अर्जुन सगळ्यात आधी तर साक्षीच्या आता रूममध्ये जातो आणि तिथलं कपाट उघडतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, कपाटामध्ये शोधाशोध करत असताना इथे अर्जुनला आता बरोबर ते लाल रंगाचं गाठोडं सापडतं. अर्जुन म्हणतो की चैतन्य, गाठोडं मला सापडलेलं आहे. तेव्हा आता इथे आता सायलीचं गाठोडंसुद्धा सापडलेलं असतं. तेव्हा तो इथे आता त्याच्यामध्ये असलेले सगळे फोटोज वगैरे बघत असतो. पण प्रेक्षकांनो, त्याच्यामध्ये प्रियाचं गाठोडं आता ते असतं, जे अर्जुनला सायलीचं वाटत असतं, खरं तर ते प्रियाचं गाठोडं असतं. आणि ते गाठोडं उघडल्यानंतर त्याच्यामध्ये प्रियाचं ID कार्ड असतं आणि गाठोड्यावरती नाव असतं, ते तर गायब करण्यात आलेलं असतं. पण आतमध्ये जे ID कार्ड असतं त्याच्यावरती प्रिया मधुकर असं नाव असतं.
त्यामुळे प्रेक्षकांनो आता ID वरून इथे आता अर्जुनला समजलेलं असतं की या गाठोड्यामध्ये प्रियाचा ID कसा काय आला. नाव तर प्रिया मधुकर आहे. त्यामुळे अर्जुन आता कन्फ्यूज झालेला असतो की ते गाठोडं जर तन्वीचं आहे तर मग या गाठोड्यामध्ये इथे प्रियाचा फोटो कसा काय, हे ID याच्यामध्ये काय करतंय, असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य याचा अर्थ हे जे गाठोडं आहे ना ते गाठोडं तर प्रियाचं नाही आहे ना, आणि मला सापडलेलं गाठोडं सायलीचं. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य ते गाठोडी घेतात आणि आता कुसुमताईला बोलवतात. दोघेही मैपतच्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडतात. सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवतात जेणेकरून महिपतला संशय येऊ नये म्हणून सगळ्या गोष्टी आता जागच्या जागी ठेवलेल्या असतात. आणि ह्या वेळेला इथे आता बुटांचे ठसेसुद्धा उमटणार नाही याची सुद्धा काळजी अर्जुनने घेतलेली असते. त्यानंतर अर्जुन तिथून बाहेर पडलेला असतो चैतन्याला आपल्याबरोबर घेऊन. आणि मग काय, इथे आता तो आश्रमामध्ये डिरेक्टली कुसुमताईला भेटायला जातो. आणि कुसुमताईला भेटायला गेल्यानंतर अर्जुन म्हणतो की कुसुमताई, हे गाठोडं मला आमच्या घरी सापडलं जे की तन्वीचं आहे. तिच्या कपाटामधून मी काढलं आणि हे गाठोडं महिपतच्या घरून आणलेलं आहे जे की सायलीचं गाठोडं प्रियाने लपून ठेवलं होतं. तर मग यातलं आता नेमकं सायलीचं गाठोडं कसं काय ओळखायचं, कारण जे गाठोडं महिपतकडून घेतले त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रियाचा ID सापडला आहे. आणि हे गाठोडं जे तन्वीचं गाठोडं आम्हाला तिच्या रूममध्ये सापडलं ते तर तिचंच आहे ना. तेव्हा इथे आता दोन्ही गाठोडी कुसुमताई बघते आणि ज्या गाठोड्यामध्ये सायलीचा फोटो असतो तो फोटो आता कुसुमताई उचलते आणि म्हणते, हा बघा, हा तर आहे सायलीचा फोटो. तेव्हा इथे अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, काय, हा फोटो सायलीचा कसा काय असू शकतो. तेव्हा कुसुमताई म्हणते, का नसू शकतो, हे काय तिच्या फोटोच्या मागे तिचं नाव आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणतो, काय, या फोटोच्या मागे सायलीचं नाव होतं. तेव्हा कुसुमताई म्हणते, मग काय, मी आश्रमामध्ये जरी 7 वर्षांपूर्वी आली असेल तरीसुद्धा मधुभाऊंनी ही गाठोडी मला खूप वेळा दाखवलीत. म्हणजे ही गाठोडी आम्ही दरवर्षी व्यवस्थित सगळ्या वस्तू झाडून वगैरे पुन्हा पुन्हा बांधून ठेवतोच ना. तेव्हा प्रेक्षकांनो कुसुमताई म्हणते, जरी पण मी त्यांना लहानपणी बघितलं नसलं तरीसुद्धा त्यांचे फोटोज वगैरे मी बऱ्याचदा बघितलेत. हा ID ज्याच्यामध्ये आहे ना हे गाठोडं ते प्रियाचंच आहे. हे काय तिच्या त्या आठवणी आणि तिचं ID कार्ड त्याच्यामध्ये मधुभाऊने मुद्दामून ठेवले. आणि इथे आता ह्या सगळ्या सायलीच्या आठवणी आहेत. हा फोटोसुद्धा माझ्या साऊचा आहे आणि त्याच्या पाठीमागे हे नाव आहे ना ते सुद्धा सायलीचंच आहे. आणि ज्या दिवशी ती मधुभाऊंना सापडली ती तारीख म्हणजे ही तुमच्या वाढदिवसाची तारीख. तेव्हा प्रेक्षकांनो मधुभाऊंनी आता ही आयडिया फारच उत्तम केलेली असते की फोटोवरती नाव आणि भेटलेली तारीख लिहिलेली असते. त्यामुळे इथे अर्जुनच्या समोर सत्याचा उलगडा झालेला असतो. सायली हीच खरी तन्वी आहे हे आता अर्जुनला कुसुमताईने सांगितलेलं असतं.